अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। वटपौर्णिमा हा सण प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात। बऱ्याच घरामध्ये एखादी तरी स्त्री गर्भवती असतेच, त्यामुळे गर्भवती स्त्रियांना प्रश्न पडतो की मी वडाच्या झाडाची पूजा उपवास करावे की नको। तसेच घरामध्ये सुतक असेल तर वडाच्या झाडाची पूजा करावी की नाही, हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का नाही। तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा। वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास केला जातो, परंतु तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही हा उपवास करू नका असं मला तरी वाटते, कारण आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं। तुम्हाला उपवास करायचा असेलच तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। दुसरं म्हणजे तुम्ही गर्भवती असाल तर 6 महिन्यांपर्यंतच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करावी, म्हणजे तुम्हाला 7वा महिना सुरू होण्याच्या आत 5-6 असा महिना सुरू असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता, परंतु 7वा महिना लागला असेल तर वडाच्या झाडाची पूजा करू नका। काही ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा 1 ते 2 दिवस अगोदर सुतक आलेलं असतं, त्या घरातील कोणत्या स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करू नये, कारण सुतक काळात कोणतेही पूजा करू नयेत। पूजा न करता देखील तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।